मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत। त्यांनी राज्यभर आंदोलनाची घोषणा केली असून आज सकाळी त्यांनी अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेत आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। या पत्रकार परिषदेनंतर मराठा समन्वयक समितीची बैठक पार पडली। या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची तारीख जाहीर केली असून येत्या 30 मे पासून ते आमरण उपोषण करणार आहेत। तसेच राज्यभर शांततेत आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे। यामुळे आता सरकार समोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे। आंदोलन सुरू व्हायच्या आधी सरकारने आंदोलनाबाबत योग्य ती कार्यवाही करावी। एकदा आंदोलन छेडलं तर पुन्हा माघार घेणार नाही, आपण कुणाचंही ऐकणार नाही, अशी थेट भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी काही मागण्या समोर ठेवल्या आहेत। त्यात सरकारने मराठा आरक्षणाबाबतची उपसमिती बरखास्त करावी, आरक्षणासाठी नवीन समिती स्थापन करा, तसेच हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राचं वाटप थांबलं आहे ते पुन्हा सुरू करा। 1994च्या धर्तीवरच आम्हाला जीआर हवा आहे, तर 30 तारखेला सरकारला गुडघ्यावर आणणार, अशा शब्दात जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। सरकारला अल्टिमेटम देताना मनोज जरांगे म्हणाले की सरकारने 30 तारखेच्या आत मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात। 30 तारखेनंतर सरकारसाठी वेळ वाढवून देणार नाही। सातारा, पुणे आणि कोल्हापूर संस्थांचं गॅजेट सरकारने लागू करावं, तसेच मराठा आंदोलकांविरोधात दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत। एकही योजना बंद झालेली आम्ही खपवून घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका यावेळी मनोज जरांगे पाटलांनी घेतली आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आता पुन्हा उपोषणाचा मार्ग निवडल्याने सरकार आता यावर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।